नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये मी किरण कोळी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे. तर आजची मॅच वॉर्मअप मॅच होती. वर्ल्ड कपची जी सुरुवात झालेली आहे आणि ती वॉर्मअप मॅचने झालेली आहे. सगळेच संघ आपल्या अपोजिट टीम बरोबर आपली आपली वॉर्मअप मॅच खेळत आहेत. तर त्या वॉर्मअप मॅचपैकी एक मॅच जी झाली आहे, तर त्याच्याविषयी जी डिटेल आहे ती मी तुमच्यासमोर ठेवत आहे. आणि ती मॅच कोणाची आहे याचं ते तुम्हाला माहिती आहे, नक्कीच आपल्या टीमची आहे. तर आपल्या टीमची म्हणजे आपल्या भारताची, इंडियाची मॅच जी झाली ती साऊथ आफ्रिकेबरोबर झाली. ठीक आहे. तर ह्या साऊथ आफ्रिकेच्या टीम बरोबर मॅच असणं म्हणजे आपली ही वॉर्मअप मॅच, ठीक आहे, सराव सामना. तर या सराव सामन्यामध्ये कसं असतं की जिंको किंवा हारू याचं काय एवढं मोठं हे नसतं, पण सराव सामन्यामध्ये हे बघितलं जातं की आपले खेळाडू किती फॉर्ममध्ये, आपले बॉलर किती फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे. त्यातला विजय म्हणजे मनोबल नक्कीच वाढवतं, पण त्याचा काही खास प्रभाव फक्त मनोवैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक जे आपलं मनोबल असतं ते वाढवण्यासाठी हे सर्व सामने होत असतात. म्हणजे कुठलाही म्हणजे एक मोठं इव्हेंट होणार आहे आपलं क्रिकेटचं, जे होत आहे आपलं म्हणजे आपल्या भारतामध्येच यंदाचा जो 2026चा T20 वर्ल्ड कप आयोजित केला गेलेला आहे. तर तो आपल्या भारतामध्येच आहे. खूप चांगलं आयोजन होणार आहे. भले बांगलादेश ह्याच्यातून बाहेर झालेली आहे आणि त्याच्याबरोबरच पाकिस्तान पण बाहेर जाण्याच्या वाटेवर आहे. तर असं असताना आपली साऊथ आफ्रिकेबरोबर वॉर्मअप मॅच पार पडलेली आहे. तर ह्या वॉर्मअप मॅचमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 रनांचं लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं. तर ह्या ज्या मॅचमध्ये भारताने अवघ्या फक्त 6 विकेटच गमावल्या, पण 220 ओव्हरमध्ये 240 रनांचं हे मोठं पहाडासारखं लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं. तर ह्या कामगिरीमध्ये ईशान किशन, ठीक आहे, हे आपले आता म्हणजे संजू सॅमसंग वाटत होतं आपल्याला की संजू सॅमसंग असतील हे आपल्या वर्ल्ड कपमधले ओपनर, पण त्यांची कामगिरी काहीशी आता गेली जी सिरीज झाली न्यूझीलंड विरुद्ध, तर त्या 5 मॅचमध्ये त्यांना मोका दिला होता, पण त्या 5ही मॅचमध्ये ते अपयशी ठरले ॲज अ ओपनर म्हणून. तर टीम आणि चयनकर्त्यांनी ठरवलं की ईशान किशनला का नाही आपण ओपनर बनवू शकत, तो जर चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर. आणि तसा मोका त्यांनी दिला ह्या वॉर्मअप मॅचमध्ये. तर ईशान किशनने त्या मोक्याचा बोललं ना, होत्याचं नव्हतं असं नव्हत्याचं होतं असं केलं. तर ईशान किशनने या मॅचमध्ये ताबडतोब खेळी करत म्हणजे 53 रन बनवले. म्हणजे कमी बॉलमध्ये खूप रन ह्या खेळाडूने या मॅचमध्ये मारले. त्याच्याबरोबर वाटलं की म्हणजे अभिषेक शर्मा हे ओपनिंग करायला आले होते, पण त्यांचं आज काहीतरी वेगळाच ह्याच्यामध्ये होते ते लयमध्ये. म्हणजे जो माणूस पहिल्या बॉलला येऊन छक्का उडवतो, तर तसं काहीतरी दिसलं नाही. उलट त्यांची जी म्हणजे हे करत होते, त्यांचं जी जिम्मेदारी घेतली होती ती कुठेतरी ईशान किशनने घेताना दिसले. आणि अभिषेक शर्मा हे आरामशीर खेळताना आपल्याला दिसून आले.
तर 24 रन त्यांनी बनवले ह्या मॅचमध्ये. आणि त्याच्यानंतर आलेले तिलक वर्मा यांनी 45 रन बनवले. तर 45 रनांची ही जी खेळी होती तीही ताबडतोब होती. जशी ईशान किशनने कमी बॉलमध्ये हे रन बनवले, तसेच टिळक वर्मानेही ताबडतोब रन केले. म्हणजे जवळजवळ अर्धे बॉल खाल्ले असतील यांनी, जवळजवळ 20 बॉल खाल्ले असतील आणि 45 रन बनवले. आणि ईशान किशनने सुद्धा तेवढेच 20-25 बॉलच खाल्ले आणि 53 रन बनवले. तर त्याच्या मागोमाग येणारे सूर्यकुमार यादव यांनी ताबडतोब खेळी केली. भले 30 रन ह्या व्यक्तीने सुद्धा बनवले, ते पण ताबडतोब खेळी करून. त्याच्यानंतर आले अक्षर पटेल यांनी सुद्धा एक बॉलर असून सुद्धा म्हणजे ऑलराऊंडर सारखं चांगली कामगिरी हे करतात आहेत. तर म्हणजे खूप चांगले फॉर्ममध्ये आहेत अक्षर पटेल सुद्धा. बॅटिंग तर करतात, तर त्याबरोबर आपल्याला बॉलिंगमध्ये सुद्धा विकेट मिळवून देतात. तर 35 रन केले त्यांनी ह्या मॅचमध्ये. रिंकू सिंगने सुद्धा शेवटला येऊन हातभार लावला, 16 रन बनवले. हार्दिक पांड्याने सुद्धा ताबडतोब फक्त 10 बॉलमध्ये ह्या व्यक्तीने 30 रन मारले. 6-4 असंच चालू होतं. बघायला खूप मजा येत होती. तर अशा प्रकारे भारताने ताबडतोब खेळी करत 240 रनांची म्हणजे मोठं पाहण्यासारखं लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं. तर हे ठेवत असताना साऊथ आफ्रिकेच्या टीमला विकेट घेण्यामध्ये जास्त काही खास करता आलं नाही. फक्त 6 विकेट मिळाल्या. मायकल जॉन्सन 1 विकेट, बॉश 1 विकेट, नॉर्थचे 1 विकेट आणि ह्याने 1 विकेट, असे म्हणजे चालू बॉलरनाच विकेट मिळाली. बाकीचे रनआउट वगैरे असे झाले किंवा म्हणजे रिटायर म्हणून त्यांना म्हणजे चांगली कामगिरी खेळून त्यांना इतर खेळाडूंना मोका दिला खेळण्यासाठी, कारण ही वॉर्मअप मॅच आहे. तर म्हणजे एक त्यांचा फॉर्म चेक करण्यासाठी त्यांना खेळवलं जातं. 50 झाल्यानंतर त्यांना परत पवेलियनमध्ये बोलवलं जातं आणि इतर जे बॅट्समॅन आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. अशा प्रकारे त्यामुळे 6 विकेट गेल्या. काही बॅट्समॅन होते ईशान किशन वगैरे, ते तर नॉट आऊटच गेले पवेलियनमध्ये. पण त्यांनी 50 रनची उत्कृष्ट पारी खेळली. आणि जो हा स्कोर आहे पाहण्यासारखा 240चा, त्यामध्ये खूप मोठा हातभार लावला. तर अशा प्रकारे 240चा हा स्कोर पार पाडण्यासाठी साऊथ आफ्रिकेची टीम उतरली. तर त्यांचे जे मार्करम आहेत, तर त्यांनी 38 रनांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रिकल्टन आहेत तेही जसे ईशान किशन खेळत होते जोरात, त्याचप्रमाणे त्यांचे रिकल्टनही चांगले खेळले. कमी बॉलमध्ये त्यांनी 44 रन मारले. त्याबरोबर स्मिथ यांनी सुद्धा 35 रन मारले. स्टबने 45 रन मारले. तर त्याबरोबर नंतर मायकल जॉन्सन त्यांनी 31 रनची कामगिरी केली. तर ह्या सर्वांनी सुद्धा खूप चांगला जोर लावला, भागीदारी चांगली केली. पण कुठेतरी ते कमी पडले ही टोटल चेस करण्यामागे. पण 210 रन तरी पण त्यांनी आपल्या टीमसमोर बनवले. ही मोठी जमेची बाजू आहे त्यांच्या बाजूने. तर 210 रन ती मोठी टोटल झाली. म्हणजे आपली ही बॉलिंग लाईनअप कुठेतरी फेल ठरली त्यांना म्हणजे कमी स्कोअरमध्ये हे करण्यामध्ये. तर कुठेतरी म्हणजे आपली बॅटिंग लाईनअप खूप चांगली चालली आहे, पण त्याला जोड मिळाली पाहिजे ती बॉलिंग युनिटची. तर ती जर जोड मिळाली तर अजूनही खूप चांगली कामगिरी आपला संघ करू शकतो. तर हीच न्यूज होती इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका या वॉर्मअप मॅचची. इंडिया वॉन बाय 30 रन्स. 30 रनांनी आपण विजयश्री मिळवला आहे या वॉर्मअप मॅचमध्ये. त्याबद्दल
सगळं प्रेक्षकांचं आणि क्रिकेट लवर्सचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. आणि हा आताचा एपिसोड आहे तो समाप्त करतो. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये तुम्ही मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला चांगलं वाटेल तर शेअर करा. पण मदत करा, सबस्क्रिप्शन म्हणजे वाढवण्यासाठी शेअर करा आपल्या मित्रांना. मला सबस्क्रायबर मिळवण्यासाठी मदत करा. पुढे म्हणजे आपल्याला आपल्या चकदे इंडिया ह्या कंपनीतर्फे आपल्याला खूप चांगलं एक अभियान घडवायचं आहे पुढे जाऊन. ते तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवून मी तुमच्यासमोर ठेवेन. आता सध्या काही मी त्याविषयी जास्त बोलत नाही, पण ते सगळ्यांच्या हिताचं असेल एवढंच सांगतो. एवढं बोलून मी हा एपिसोड समाप्त करतो. थँक्यू व्हेरी मच.